हॅलो स्टुडंट्स, मी अक्षता तुमची एज्युकेटर तुम्हा सर्वांचं ग्लोबल ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मनापासून स्वागत करते. सो फ्रेंड्स, ग्लोबल ऑनलाईन प्लॅटफॉर्मनी एक कंप्लीट कोर्स लॉन्च केलेला आहे फॉर अपकमिंग सीटेट परीक्षा 2023साठी. आणि या संपूर्ण कोर्समध्ये आपण कंप्लीट सिलेबस सीटेट परीक्षेचं बघणार आहोत. यासोबतच आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरची सिरीज लॉन्च केलेली आहे फॉर पेपर 1 आणि पेपर 2, ज्यामध्ये आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर डिस्कस करत आहोत. आजच्या लेक्चरमध्ये आपण सीटेट मॅथ्स पेपर 2चा 8 जानेवारी 2022चा ऑनलाईन कंडक्टेड पेपर डिस्कस करणार आहोत टू अंडरस्टँड द डिफिकल्टी लेवल अँड द क्वेश्चन पेपरचा जो पॅटर्न आहे. यासोबतच तुम्ही जर सीटेट पेपर 1साठी प्रिपेअर करत असाल, मॅथमॅटिक्सचे सगळे व्हिडिओज प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचे प्लेलिस्टमध्ये अवेलेबल आहेत. तिथून तुम्ही संपूर्ण मराठीमध्ये विश्लेषण पाहू शकता. जसं की माहिती आहे फ्रेंड्स, पेपर हिंदी आणि इंग्लिश मीडियममध्ये येतो, बट आपण संपूर्ण मराठी विश्लेषण या पेपर्सचं पाहत आहोत. यासोबतच फ्रेंड्स, पेपरमध्ये येणारे प्रश्न इझी टू मॉडरेट लेवलचे असतात, बट डिफिकल्टी लेवल जे स्टुडंट फेस करत आहेत ते टाईम मॅनेजमेंट आहे. म्हणून याकरिता मी डिटेल सोल्युशन सोबत तुम्हाला सर्टन शॉर्ट अँड स्मार्ट ट्रिक्स प्रोव्हाइड करेल, जेणेकरून तुम्ही कमीत कमी टाईममध्ये ग्रेट अॅक्युरसीसोबत प्रश्नपत्रिका सोडवाल. यासोबतच कन्फर्म टार्गेट जे आहे 30 पैकी 30 गुण प्राप्त करण्याचे तुम्ही ते इझिली गेन करू शकाल. यासोबतच सेंट्रल टीचर एलिजिबिलिटी टेस्टसाठी कंप्लीट कोर्स लॉन्च केलेला आहे ग्लोबल ऑनलाईन ॲप्लिकेशनच्या द्वारे. पेपर 1 आणि पेपर 2 करिता ग्लोबल ऑनलाईन ॲप्लिकेशनच्या द्वारे तुम्ही कोर्सला एनरोल करू शकता किंवा दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरच्या द्वारे पण कोर्सला एनरोल करू शकता. इव्हन जे स्टुडंट स्वतःला वीक समजतात मॅथमॅटिक्समध्ये, ते स्टुडंटसुद्धा या कोर्सच्या द्वारे 30 पैकी 30 गुण प्राप्त करण्यात सक्सेसफुल राहतील. यासोबतच ग्लोबल ऑनलाईन ॲप्लिकेशन प्लेस्टोरवरती अवेलेबल आहे. तिथून तुम्ही ॲप्लिकेशनला इन्स्टॉल करा, ओपन करा. अशा पद्धतीचा UI दिसेल. यामध्ये स्टोअर नावाच्या आयकनवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यावरती माय कोर्सेस पेजमध्ये तुम्हाला सर्च टॅबमध्ये सीटेट असं टाईप करायचं आहे. खालच्या बाजूला कोर्स अलॉंग विथ द फीस तुम्हाला डिस्प्ले होऊन जाईल आणि अशा पद्धतीने तुम्ही कोर्सला एनरोलमेंट करू शकता. यासोबतच आजच्या लेक्चरचा हा फर्स्ट क्वेश्चन आहे. हा क्वेश्चनमध्ये डेटा मिसिंग आहे, कारण टाईप करण्यासाठी थोडंसं डिफिकल्टी येत होती, म्हणून मी हा डेटा जो आहे हाताने लिहिल. इथे बघा, एक्सची व्हॅल्यू दिलेली आहे 2/5 इंटू -3/7 -1/14 -3/7 इंटू 3/5. बॉडमॉस रूलच्या अकॉर्डिंग तुम्हाला हे शोधून काढायचं आहे. याचा आधी व्हॅल्यू, एक्सची व्हॅल्यू, आणि मग तुम्ही याचा रेसिप्रोकल शोधणार आहोत 3x. तर कसं शोधायचं असते, रेसिप्रोकल काय असते आपण बघून घेऊत. आधी काय करूत, एक्सची व्हॅल्यू शोधून काढूयात. एक्सची व्हॅल्यू काय दिलेली आहे 2/5 इंटू -3/7 -1/14 -3/7 इंटू 3/5. बॉडमॉस रूलच्या अकॉर्डिंग आपण पहिलं इथे मल्टिप्लिकेशन करणार आहोत. 2/7 इंटू -3/7 ह्याचं कॅल्क्युलेशन केल्यावर तुम्हाला काय डिरेक्टली 2 इंटू 3 काय -6. 5 7 जर काय तो 35. सो -6/35 -1/40 जशाला तसं. इथेच -3/7 इंटू -3/7 इंटू 3/5 जर केलं तर आपल्याला काय भेटेल -9/35. ठीक आहे. तर इथे तुम्ही डिरेक्टली तुम्हाला सगळे मायनस दिसते. तुम्ही इथे ॲडिशन जे आहे बेरीज घेऊ शकता. -6 -1 आणि -9ची बेरीज काय येणार आहे सर. तुम्ही यामध्ये बेसिक आधी काय करू शकता, सगळ्यांचं डिनॉमिनेटर सारखं करा. ठीक आहे. डिनॉमिनेटर सारखं करण्यासाठी मी इथे काय करत आहे, LCM घेता येईल असावी. 70 तुमचं जे आहे LCM येईल. ठीक आहे. सगळ्या इथे तुम्हाला काय करावं लागेल, 2नी मल्टिप्लाय करावं लागेल. वरच्या साईडला पण 2नी मल्टिप्लाय करावं लागेल. खालच्या साईडला इथे 5नी मल्टिप्लाय करावं लागेल. वरच्या साईडनी 5नी. का करत आहे, डिनॉमिनेटर 70 आणण्यासाठी. वरच्या साईडला इथे 2नी मल्टिप्लाय कराल. ठीक आहे. वर काय येईल -12, इथे येईल -5 आणि वरच्या साईडला -18. कॅल्क्युलेशन करा. इथे ॲडिशन -5 -12 आणि -18 मला देईल -35/17. ह्याला कट केल्यावरती तुम्हाला भेटणार आहे -1/2. सो -1/2 जे आहे तुमचं काय आलेलं आहे, इथे एक्सची व्हॅल्यू आलेली आहे. सर एक्सची व्हॅल्यू किती आली, एक्सची व्हॅल्यू आलेली आहे -1/2. ठीक आहे. आपल्याला शोधायचं काय आता, 3x शोधायचं आहे. पहिलं तर आपण रेसिप्रोकल शोधण्याच्या आधी 3x ची व्हॅल्यू शोधून काढूयात. 3x ची व्हॅल्यू काय येईल, एक्सची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला, यामध्ये 1/2 आलेली आहे. तर 3 इंटू -1/2 करा. तुम्हाला काय भेटेल, इथे 3x ची व्हॅल्यू भेटेल, दॅट इज -3/2. रेसिप्रोकल म्हटलं, रेसिप्रोकल काय असते सर, आता 3x चा रेसिप्रोकल घ्यायचा आहे म्हणजे काय घेणार आहोत तुम्ही 1/3x.
3x रेसिप्रोकल काय असतो सर 1/3x. समजा 2चा रेसिप्रोकल विचारला आपल्याला तर तुम्ही काय घेणार 1/2. 6x रेसिप्रोकल विचारला असता तर 1/6 घेतला असतं तुम्ही. ठीक आहे, म्हणजे इथे 1/3x आहे तर व्हॅल्यू काय येणार आहे 3x ची व्हॅल्यू आहे -3/2 तर 1/3x ची व्हॅल्यू येईल 2 -2/3. सो तुमचं करेक्ट आन्सर असणार आहे इथे ऑप्शन नंबर सी. नेक्स्ट क्वेश्चन बघा आता. इफ अ 5 डिजिट नंबर 9x34y इज डिव्हिजिबल बाय 24 देन व्हॉट इज द मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ x + y. क्वेश्चन आधी समजून घ्या. क्वेश्चन मध्ये जो तुम्हाला डेटा दिलेला आहे दॅट इज 5 आकडी एक संख्या आहे त्यामधले 2 डिजिट मिसिंग आहे. नंबर काय आहे सर 9x34y. हे 5 डिजिट संख्या आहे बट यामधले जे 2 डिजिट आहेत ते मिसिंग आहेत. बट दिलेला डेटा काय हे जो 5 डिजिटचा जो नंबर आहे तो 24 ने डिव्हिजिबल आहे 24 ने भागल्या जातो. ठीक आहे, तर यामध्ये 24 ला मी अशा पद्धतीने लिहू शकते 24 म्हणजेच काय आहे सर 8 × 3. ठीक आहे, 8 समजा जर दिलेला नंबर 8 ने पण भागला जात असेल, दिलेला नंबर जर 3 ने पण भागला जात असेल तर दिलेला नंबर 24 ने पण भागला जाईल. म्हणून आपण काय करूत 8 ने टेस्ट करूयात आणि 3 ने आधी टेस्ट करूयात. 8 ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट काय आहे डिव्हिजिबिलिटी टेस्ट म्हणजे समजा दिलेला एक नंबर आहे तो 8 ने भागला जातो का नाही ते चेक करण्यासाठी तुम्ही काय पाहतो शेवटच्या 3 संख्या पाहतो. शेवटचे 3 संख्या काय आहेत सर 34y आहे. ठीक आहे, तर 34y ला 8 ने भागून बघायचं असतं. समजा जर ही संख्या 8 ने भागल्या जात असेल तर कंप्लीट नंबर जो आहे 8 ने भागल्या जातो. ठीक आहे, तर इथे बघा 3 4y ह्याला 8 ने भागून बघूयात आपण. 8 4 जा काय येतं 32 येतं. रिमाइंडर आला 2 y ॲज इट इज खाली आला. ठीक आहे, तर इथे मी काय करेल समजा आता y ची व्हॅल्यू जर मी 2 ठेवली तर नाही होणार. y ची व्हॅल्यू जर समजा मी 4 ठेवली इथे 24 झाला. म्हणजे समजा इथे y ची व्हॅल्यू मी 4 ठेवली तर नंबर काय झाला सर 24 झाला. ठीक आहे सर 8 3 जर काय येतो सर 24 येतो. म्हणजे मी डिरेक्टली याला कट करू शकते. जर y ची व्हॅल्यू मी 4 ठेवली तर 24 - 24 काय येणार आहे 0 येणार आहे. म्हणजे हा दिलेला नंबर जो आहे 8 ने डिव्हिजिबल तेव्हा असेल जेव्हा y च्या ठिकाणी काय असेल सर 4. y ची व्हॅल्यू आपल्याला भेटलेली आहे 4. आपण का 4 हा नंबर घेतला कारण आपल्याला मॅक्सिमम व्हॅल्यू घ्यायची आहे. ठीक आहे, आता यामध्ये बघा दुसऱ्या यामध्ये काय आहे आता दिलेला नंबर 3 ने डिव्हिजिबल आहे का नाही किंवा 3 ने भागला जाऊ शकतो का नाही ते चेक करण्यासाठी तुम्हाला काय करायचं असतं जो दिलेला नंबर असतो त्याची बेरीज घ्यायची असते. बेरीज जर 3 ने भागले जात असेल तर दिलेली संख्या 3 ने भागल्या जाते. म्हणजे काय 9 + x + 3 + 4 + y तुम्हाला या सगळ्यांची समेशन घ्यायची आहे. ठीक आहे, सम काय येणार आहे सर 20 + x. ठीक आहे, 20 + x ला तुम्हाला काय करायचं 3 ने भागून बघायचं. तर 3 ने भागल्या जर जात असेल ही संख्या तर मग ती संख्या जी आहे काय असणार आहे इथे मॅक्सिमम बघायची व्हॅल्यू. जर मी 20 + 1 केलं तरी पण ती 3 ने डिव्हिजिबल आहे. तर यामध्ये जर 3 ॲड केलं तर 24 भेटणार आहे मला. 4 ॲड केलं तर मला 24 भेटणार आहे. तर 24 पण 3 ने डिव्हिजिबल आहे. पण मी इथे घेत आहे 7. का घेत आहे 7 कारण मला मॅक्सिमम व्हॅल्यू पाहिजे. मग डिवाइड बाय 3 करा. डिवाइड बाय 3 केल्यावरती मला काय भेटणार आहे सर 27. म्हणजे इथे x ची व्हॅल्यू काय आलेली आहे x ची व्हॅल्यू काय आलेली आहे इथे सर x ची व्हॅल्यू आलेली आहे 7. म्हणजे y ची व्हॅल्यू भेटली 4 x ची व्हॅल्यू भेटलेली आहे 7. जेव्हा ह्या 2 व्हॅल्यूज आपण दिलेल्या संख्येमध्ये ॲड करतो म्हणजे त्या संख्येमध्ये इन्सर्ट करतो तेव्हा तो दिलेली संख्या कंप्लीट 24 ने भागल्या जाते. का कारण ती 8 ने पण भागल्या चालली आणि 3 ने पण भागल्या चालली. प्रश्नात विचारलेलं काय तुम्हाला हे आधी व्हॅल्यू शोधा x ची आणि y ची आणि त्याची बेरीज घ्या. x ची आली 7 y ची आली आहे 4. दोघांची बेरीज घेतल्यावरती आन्सर तुमचं काय येणार आहे सर 11. सो द करेक्ट आन्सर फॉर द गिवन क्वेश्चन काय असणार आहे ऑप्शन नंबर ए. नेक्स्ट क्वेश्चन बघा व्हॉट शुड बी ॲडेड टू दी सम. आता यामध्ये डेटा मिसिंग आहे तुम्हाला आधी डेटा लिहायचा आहे. डेटा जो आहे हे जे डॅशच्या ठिकाणी डेटा आहे तुमचा दॅट इज 5/10 + 5/100 + 5/1000. म्हणजे ह्या दिलेली जी संख्या आहे ही जी संख्या आहे ह्याला काय तुम्ही यामध्ये ॲड करणार आहात जेणेकरून तुम्हाला आन्सर भेटणार आहे 5/2. ठीक आहे, आधी आपण ह्याला सिम्प्लिफाय करून घेऊयात. कसं सिम्प्लिफाय करणार बघा आता 5/10 + 5/100 + 5/1000
ही दिलेली व्हॅल्यू आहे. तर याचे LCM घ्या. LCM काय येणार आहे सर 1000 येणार आहे. ठीक आहे, 1000 येण्यासाठी मला इथे काय करावं लागेल 100 मल्टिप्लाय करावं लागेल. रूल काय खाली वर मल्टिप्लाय केला तर तुम्हाला वर पण मल्टिप्लाय करावं लागेल. इथे 10 मल्टिप्लाय करेल, रूल काय वरती पण करावा लागेल. इथे गरज आहे का मल्टिप्लाय करण्याची? नाही. तर मग सिम्पली वर काय येणार आहे सर तुमचं 500, इथे येईल 50 प्लस वरच्या साईडला 5 ॲज इट इज. तुम्ही ॲडिशन घ्या. तुमची ॲडिशन इथं येईल 555/1000. ठीक आहे, कॅल्क्युलेशन केला तर 5 1 जार 5 1 जार 5 1 जार 5 2 जार 10 0 0 घ्या. ठीक आहे, यामध्ये काय येणार आहे 111/200. ठीक आहे, ह्याला मी सिम्प्लिफाईड केलं म्हणजे 5/10 प्लस 5/100 प्लस 5/1000 ला मी काय लिहिलं सर 111/200. आता यामध्ये काय संख्या तुम्ही ॲड करणार आहात जेणेकरून तुम्हाला आन्सर 5/2 भेटणार आहे. हा तर क्वेश्चन आहे. तर समजा ही व्हॅल्यू जी आहे क्वेश्चन मार्कच्या ऐवजी आपण x पकडली तर x ला मी काय लिहू शकते सर 5/2 मायनस 111/200. ठीक आहे, इथे तुम्ही LCM घ्या. तुमचं LCM काय येणार आहे 200. इथे खाली 200 येण्यासाठी तुम्हाला 100 मल्टिप्लाय करावं लागेल. रूल आहे वरती पण करावा लागेल. म्हणजे तुमचं काय येणार आहे सर 500 मायनस 111 मायनस केल्यावर तुम्हाला काय भेटेल 389/200. कॅन्सल आउट करा. कॅन्सल आउट केल्यावरती 2 1 जार 9 जार 4.5 194.5 डिवाइड बाय 100 जर आपण जेव्हा करतो त्याला तर हे जे 2 शून्य आहेत हे 2 शून्यामुळे हा जो पॉईंट आहे तो पुढे शिफ्ट होतो. म्हणजे आन्सर काय येणार आहे तुमचं 1.945. ठीक आहे, करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर सी. नेक्स्ट क्वेश्चन बघा. इन अ क्लास ऑफ 60 स्टुडंट 1/5 ऑफ द टोटल स्टुडंट like to study Hindi. 3/8 of the remaining students like to study mathematics and the remaining like science. How many students like to study subject science? क्वेश्चन समजण्याच्या आधी मी तुम्हाला काही शब्दांवरती फोकस करायला सांगेल, दॅट इज रिमेनिंग. ठीक आहे, कसं काय याचं इम्पॉर्टन्स आहे, स्टुडंट्स कसे चुकतात लक्षात घ्या. टोटल विद्यार्थी किती आहेत सर 60. ह्या 60 विद्यार्थ्यांपैकी 1/5 हिस्सा जो आहे 1/5 जो हिस्सा आहे टोटल विद्यार्थ्यांचा त्या विद्यार्थ्यांना आवडतो कोणता सब्जेक्ट हिंदी सब्जेक्ट. सो 1/5 ऑफ 60 किती येणार आहे सर 12. म्हणजे 60 विद्यार्थ्यांपैकी 12 विद्यार्थ्यांना हिंदी सब्जेक्ट आवडतो. ठीक आहे, मग 60 मधले 12 उडाले, राहिले किती सर 48. या 48 स्टुडंट्स मध्ये तुम्हाला रिमेनिंग का म्हटलं इथे लक्षात द्या. मी तुम्हाला रिमेनिंग वर का फोकस करायला सांगितले कारण ह्या रिमेनिंगचा जो 3/8 पोर्शन आहे त्यांना मॅथमॅटिक्स आवडतात. स्टुडंट्स काय करतील 68 × 3/8 करतील. हे चुकणार का, कारण रिमेनिंगचा पोर्शन बोललाय म्हणजे 3/8 ऑफ 48 स्टुडंट्स जे आहेत त्यांना मॅथमॅटिक्स आवडतोय. 3/8 ऑफ 48 स्टुडंट्स म्हणजे किती झाले सर इथे 18 विद्यार्थ्यांना मॅथ्स आवडतो. ठीक आहे, 18 विद्यार्थ्यांना काय आवडत आहे सर मॅथ्स. म्हणजे राहिले किती 60 पैकी 12 विद्यार्थ्यांना हिंदी आवडत आहे, 18 विद्यार्थ्यांना आवडत आहे मॅथ्स. म्हणजे टोटल विद्यार्थी किती झाले हिंदी आणि मॅथ्स आवडणारे 30 विद्यार्थी. 60 मधून जर 30 विद्यार्थ्यांना मी वजा केले राहिले किती विद्यार्थी 30 विद्यार्थी. म्हणजे जे बाकी 30 विद्यार्थी आहेत राहिलेले रिमेनिंग स्टुडंट्स त्यांना काय आवडत आहे सर कोणता सब्जेक्ट आवडत आहे सायन्स. म्हणून करेक्ट आन्सर काय झाला ऑप्शन नंबर डी. नेक्स्ट क्वेश्चन बघा आता. इफ 4 + 5 × x - 1 इज इक्वल टू 44 देन द व्हॅल्यू ऑफ. परत डेटा मिसिंग आहे थोडंसं तुम्हाला इथे मी प्रिंटिंग प्रॉपर होत नव्हती किंवा असं समजा की ते टाईप करायला थोडी डिफिकल्टी येत होती म्हणून मी थोडा डेटा इथे मिसिंग दिलेला आहे. लक्षात घ्या. इफ 4 + 5 × x - 1 इज इक्वल टू 34 तर आपल्याला शोधायची आहे व्हॅल्यू. ह्या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे 4x² - 3x. क्वेश्चन काय आहे 4 + 5 × x - 1 ची व्हॅल्यू दिलेली आहे 34. तर आपल्याला व्हॅल्यू शोधायची आहे 4x² - 3x ची. कशी शोधणार, तुम्हाला दिलेली व्हॅल्यू काय सर 4 + 5 × x - 1 इज इक्वल टू 34. याला मी कसं लिहू शकते 4 + 5 ला ब्रॅकेट सोबत मल्टिप्लाय करा म्हणजेच 5x मायनस जसाल तसं -5 इज इक्वल टू 34. तर इथे 4 आणि -5 या दोघांचं कॅल्क्युलेशन केल्यावर मला काय भेटणार आहे सर यामध्ये -1
तर यामध्ये 5x मायनस 1 इज इक्वल टू 34 मी लिहू शकते. तर 5x व्हॅल्यू काय येणार आहे, -1 तिकडे गेल्यावर +1 होईल, म्हणजे 34 + 1 35 भेटेल. x व्हॅल्यू काय भेटेल, 35/5 म्हणजे 5 7 जा 35. x व्हॅल्यू भेटलेली आहे आपल्याला 7. तर तुम्हाला शोधून काय काढायचं आहे, 4x - 3x². सो 4x² - 3x व्हॅल्यू शोधण्यासाठी तुम्हाला x व्हॅल्यू माहिती आहे, x व्हॅल्यू भेटलेली आहे 7. 7चा वर्ग घ्यायचा आहे, 7 × 7 - 3 × 7. तर 4 × 49 कराल तुम्ही. 4 × 7 7 जार 49 - 3 7 जार 21. कॅल्क्युलेशन केलात तर 196. कधी लक्षात घ्या, आधी डिव्हिजन करतो, नंतर मल्टिप्लिकेशन करतो, बॉड मास रूल फॉलो करायचं. ठीक आहे, इथं मल्टिप्लिकेशन केलं, नंतर काय करणार तुम्ही, यामधून सबस्ट्रॅक्ट करणार, 175 तुम्हाला आन्सर भेटेल. खूप सिंपल असा प्रश्न आहे. दिलेली व्हॅल्यूपासून आपण एक्सची व्हॅल्यू शोधून काढली, एक्सच्या व्हॅल्यू जी भेटलेली आहे त्याच्यामध्ये इन्सर्ट केलं. तर रिक्वायर्ड आन्सर काय आहे, ऑप्शन नंबर ए. मूव्हिंग ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द कोएफिशियंट ऑफ x². तुम्हाला इथे डेटा परत मिसिंग आहे. x² तुम्हाला कोएफिशियंट शोधून काढायचा आहे, एक्सच्या वर्गचा कोएफिशियंट. जेव्हा वेन तुम्ही 8x - x² - 4 ला सबस्ट्रॅक्ट करत आहोत व्हॅल्यूपासून, कोणती व्हॅल्यू, 3x² + 5x - 4. म्हणजे तुम्हाला लक्षात काय घ्यायचं इथे, जेव्हा आपण 3x² + 5x - 4 मधनं, ही जी दिलेली संख्या आहे यामधनं जेव्हा वजा करतो, काय वजा करत आहोत सर, 8x - x² - 4. हे जेव्हा आपण वजा करतो आपल्याला काय भेटत आहे इथे, 3x² + 5x - 4 -8x + x². आता +x² का घेतलं मी, ह्या मायनसला ब्रॅकेट सोबत केलं मल्टिप्लाय. ठीक आहे, मग मायनस आणि मायनस काय होऊन जाईल, प्लस. सिमिलरली मायनस × मायनस काय होऊन जाईल सर, प्लस. +4 तुम्हाला इथे काय भेटेल, 3x² + x² म्हणजे 4x² + 5x - 8x म्हणजे काय, तर सर -3. +4 आणि -4 तर कॅन्सल झालं, म्हणजे +0. तुम्हाला कशाचा कोएफिशियंट विचारलाय, कोएफिशियंट x²चा. इथं सांगा x² कोएफिशियंट काय असतो, हे जी व्हॅल्यू आहे x² समोरची तो कोएफिशियंट असतो, म्हणजे x² कोएफिशियंट काय झाला, 4. समजा x चा कोएफिशियंट विचारला असता तुम्हाला, x चा कोएफिशियंट काय असं 3 आहे. अशा पद्धतीने तुम्हाला व्हॅल्यू शोधायची असते. तर इथं x² कोएफिशियंट काय आहे, 4 आहे. म्हणजे करेक्ट आन्सर काय झाला, ऑप्शन नंबर डी. नेक्स्ट क्वेश्चन बघा, वेल कॅल्क्युलेटिंग द व्हॅल्यू ऑफ 95 इंटू, हा काय सर, इंटू आहे, इंटू 95 इंटू 103 स्टुडंट्स. A student write 95 into 103 is equal to 1000 plus 10a minus 15. Then what is the value of a? म्हणजे काय दिलेलं आहे की जेव्हा 95 गुणिले 103 आपण फाइंड आउट करायलोत, एक विद्यार्थी काय लिहित आहे, अ स्टुडंट राइट्स, स्टुडंट काय लिहितो, एक विद्यार्थी लिहित आहे 95 इंटू 103 ला काय लिहित आहे तो, 1000 प्लस 10a मायनस 15. ठीक आहे, तो अशा पद्धतीने लिहित आहे. तर शोधायला काय सांगितलं आपल्याला, ए ची व्हॅल्यू शोधायला सांगितली. तर मला सांगा यामध्ये 95 इंटू 103, 95 इंटू 103 ला मी अशा पद्धतीने लिहू शकते. कशा पद्धतीने, लक्षात घ्या, 100. 95 ला मी काय करेल, 100 - 5 घेऊ शकते. 95 ला मी 100 - 5 घेऊ शकते. सिमिलरली इंटूला इंटू जशाला तसा, आणि 103 ला मी घेऊ शकते 100 + 3. म्हणजे हे काय झालं सर, a - b झाला आणि a + b झाला यामध्ये. ठीक आहे, सो सॉरी, a - b आणि a + b नाही आहे, ॲक्च्युली व्हॅल्यू डिफरंट आहे. ठीक आहे, 100 - 5 आणि 100 + 3. ठीक आहे, तर मी काय करेल सर, आता ही जी व्हॅल्यू आहे 95 इंटू 103च्या ऐवजी मी काय लिहिल, 100 - 5 इंटू 100 + 3. तर टाका व्हॅल्यू, 100 - 5 इंटू 100 + 3. मी काय करेल, आता आधी 100 ला पूर्ण ब्रॅकेट सोबत मल्टिप्लाय करेल, मग 5 ला पूर्ण ब्रॅकेट सोबत मल्टिप्लाय करेल. म्हणजे काय, 100 गुणिले 100 प्लस नंतर 100
गुणिले 3 मायनस जशाला तसा, आधी 100ला या ब्रॅकेट सोबत मल्टिप्लाय केला, आता 5ला करू, -5 गुणिले 100 प्लस 5 प्लस आणि मायनस आहे, ठीक आहे, प्लस आणि इथे मायनस आहे, मग काय होणार आहे, हा मायनस होणार आहे, -5 गुणिले 3, मला व्हॅल्यू काय भेटेल, 1 2 4 0, राईट, 4 0 प्लस 300 मायनस 500 मायनस 15, मला व्हॅल्यू भेटेल 1 2 3 4 प्लस 300 मायनस 500 ची व्हॅल्यू काय येणार आहे सर, -200, तर मी इथे डिरेक्टली काय करेल, इथे -200 घेईल, -200, ठीक आहे, अँड -15 ॲज इट इज, -15 ॲज इट इज, व्हॅल्यू भेटेल 10,000 -200 -15. प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे, जो 95 × 3 आहे त्याला विद्यार्थ्यांनी कसं लिहिलंय, 1000, यामध्ये थोडं करेक्शन आहे, बेसिकली इथे 10,000 होतं, राईट, बरोबर 10,000 होतं, मी इथे 1000 लिहिलं होतं, ठीक आहे, विद्यार्थ्यांनी काय लिहिलं होतं सर, 1000, 10,000 प्लस 10A लिहिलं होतं ह्याला, -15. प्रश्न काय विचारला आपल्याला, A ची व्हॅल्यू, ह्याच्या बरोबर आहे 10,000 बरोबर 10,000 आहे, -15 बरोबर -15 आहे, सर 10A च्या बरोबर काय आहे, 10A च्या बरोबर आहे, 10A च्या बरोबर आहे -200, तर A ची व्हॅल्यू काय येईल, -200 भागिले 10, म्हणजे व्हॅल्यू काय येईल सर A ची, -20. गॉट इट. अशा पद्धतीने करेक्ट आन्सर काय आहे, ऑप्शन नंबर सी. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा आता, यामध्ये फॅक्टरी रिक्वायर्स 42 मशीन्स टू प्रोड्यूस अ सर्टन नंबर ऑफ आर्टिकल्स इन 63 days. It is proposed to produce the same number of articles in 54 days using X machine. The value of 3x is equals to what? क्वेश्चन आधी समजून घेऊयात. क्वेश्चन काय आहे की फॅक्टरीमध्ये 42 मशीन्स लागतात, 42 मशीन लागतात, जेणेकरून त्यापासून आपण 63 डेजमध्ये काही नंबर ऑफ आर्टिकल प्रोड्यूस करायला. आर्टिकलचा नंबर दिलाय का, नाही, दिवस दिलेले आहेत 63 डेज, मशीन दिलेली आहेत 42 डेज, ठीक आहे. तर सेम नंबर ऑफ आर्टिकल आपल्याला जर प्रोड्यूस करायचे आहेत 54 डेजमध्ये एक्स मशीन्स यूज करून, तर व्हॅल्यू ऑफ 3x काय असणार आहे, हा प्रश्न आहे. पहिले तर तुम्हाला आधी लक्षात घ्यावं लागेल की आर्टिकल्स दिलेले नाही आहेत, ठीक आहे. 42 मशीन 63 डेज आपण वापरायला लागलो, ठीक आहे. एक्स मशीन 54 डेज वापरायला लागलो, सेम आर्टिकल प्रोड्यूस करतोय, म्हणजे मी याला असं लिहू शकते, कसं सर, 42 मशीन्स इंटू 63 डेज, दिस इज इक्वल्स टू एक्स इंटू 54. एक्स का घेतला, आपल्याला एक्स मशीन शोधायच्यात, एक्स मशीन वापरत आहोत आपण 54 डेज, 42 मशीन वापरत आहोत 63 डेज, आणि नंबर ऑफ आर्टिकल तर सेम प्रोड्यूस करतात, म्हणून मी याला इक्वल टू घेतला. मला व्हॅल्यू ऑफ एक्स शोधता येईल आता, सिम्पली 63 इंटू 42 अपॉन 54, व्हॅल्यू ऑफ एक्स मला भेटून जाईल इथे 49. सो एक्सची व्हॅल्यू काय आली सर, 49. शोधायचं काय आहे, 3x ची व्हॅल्यू, म्हणजे 3 इंटू 49, 3 इंटू 49. सो व्हॅल्यू काय येणार आहे सर याची, 147. सो द करेक्ट आन्सर फॉर द गिवन क्वेश्चन इज ऑप्शन नंबर डी. नेक्स्ट क्वेश्चन बघा आता, क्वेश्चन नंबर 11. क्वेश्चन नंबर 11 मिसिंग आहे, हा क्वेश्चन जो आहे आपण नंतर घेऊयात. ओके, सो उद्याच्या लेक्चरमध्ये, ठीक आहे. सो अदर देन दॅट बाकीचे जे क्वेश्चन्स आहेत 20 पर्यंतचे ते उद्याच्या लेक्चरमध्ये आपण घेऊयात. आजचा होता पार्ट ए, पार्ट नंबर 1. ओके, फॉर 8 जानेवारी 2022 मॅथमॅटिक्स पेपर 2 ऑनलाईन कंडक्टेड क्वेश्चन पेपर, ज्यामध्ये आपण संपूर्ण मराठीमध्ये विश्लेषण पेपरचं पाहिलेलं आहे. कुठल्याही क्वेश्चनमध्ये डाऊट असेल तेवढा स्पेसिफिक क्वेश्चन तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये ड्रॉप करून मला विचारू शकता. 100% अपकमिंग लेक्चरमध्ये जे आहे तुमचे सगळे डाऊट्स क्लिअर करेल मी, नो डाऊट इन दॅट. ओके, आणि कुठलाही छोटा डाऊट असेल, मोठा डाऊट असेल, डू नॉट हेजिटेट, तुम्ही विचारू शकता.
कॉमेंट सेक्शनमध्ये. अदर दॅन दॅट कन्फर्म टार्गेट करायचं असेल 30पैकी 30 गुण प्राप्त करण्याचे आणि अपकमिंग सेंट्रल टीचर एलिजिबिलिटी टेस्ट क्वालिफाय करण्यासाठी तर नक्की ग्लोबल ऑनलाईन ॲप्लिकेशनच्या द्वारे कोर्सला एनरोल करा फॉर पेपर 1 पेपर 2. आणि दोन्ही पेपरसाठी जर प्रिपेअर करत असाल तर त्यात तुम्हाला एक ऑफर पण भेटेल पेपर 1 आणि पेपर 2चा कंपाइल्ड कोर्समध्ये. दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरच्या द्वारे नक्की कोर्सला एनरोल करा आणि तुमचं प्रिपरेशनला बूस्ट करा. थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट सेक्शनमध्ये ड्रॉप करून कळवा. अदर दॅन दॅट चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून जेव्हा आपण लाईव्ह येऊ तुम्हाला नोटिफिकेशन भेटत जाईल. मॅक्सिमम स्टुडंट्सला शेअर करा जे अपकमिंग सीटेट परीक्षेसाठी प्रिपेअर करत आहे, जेणेकरून त्यांचा कॉन्फिडन्स पण बूस्ट होईल. थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ. हॅव अ ग्रेट डे एव्हरीवन. बाय.